आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या 25 बातम्या। शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचा उद्याचा सोलापूर दौरा पुढे ढकलला। अमित शहांच्या दौऱ्यामुळे सोलापूर दौरा पुढे ढकलल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर। 26 तारखेला पुण्यामधील विविध विकास कामांचं उद्घाटन। पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा देखील होणार। पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्यासाठी माळी महासंघाचं आंदोलन। महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असं नाव देण्याची माळी महासंघाची मागणी। पंतप्रधानांच्या हस्ते उद्या मंडई मेट्रो स्टेशनचं उद्घाटन होणार। सोलापूरकरांची विमानसेवेची प्रतीक्षा अखेर संपली। येत्या 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ। सोलापूरच्या होडगी विमानतळ परिसरामध्ये उद्घाटन कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण। उमरा बायपास परिसरामध्ये सीआयडीच्या पथकाकडून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेल्या ठिकाणाची पाहणी आणि पंचनामा। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये सीआयडी पथकाकडून तपासाला सुरुवात। नवी मुंबई विमानतळाचे आमदार संजय शिरसाट यांच्याकडून सिडको पदाधिकाऱ्यांसह पाहणी। 8 दिवसामध्ये सेनेचं विमान रनवेवर उतरण्याच्या तयारीत। मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली। सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 20 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू। काम पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली। मीरा रोडमधील लाईफलाईन रुग्णालयामध्ये गोंधळ। रुग्णाच्या नातेवाईकांना वेळेत गेट न उघडल्यानं वॉचमनच्या कानशिलात लगावली। संतप्त रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून वाहनाची तोडफोड। वैभव खेडेकर यांच्यासह 11 जण निर्दोष। जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल। रत्नागिरीच्या खेड भरण्यामध्ये अधिकाऱ्यांना पुलाला बांधल्याच्या प्रकरणामध्ये निकाल। जगबुडी पुलाचा भराव खचल्यानंतर पदाधिकाऱ्यांना पुलाला बांधण्यात आलं होतं। प्रकल्पग्रस्तांची बांधकामं जमिनीच्या मालकी हक्कासह नियमित करून शासन निर्णयाची अंमलबजावणी करा। नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची सरकारकडे मागणी। एमपीएससीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा कृषी सेवेच्या 258 पदांच्या समावेशासह होणार। 1 डिसेंबरला परीक्षेचं आयोजन। कर संकलनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी लवकरच 178 निरीक्षकांची भरती करण्यात येणार। यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली। येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकालांचं मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी 42 पदं भरण्यास मान्यता। पदासाठीच्या अनुषंगानं येणाऱ्या खर्चास देखील मान्यता। लोकलमधील मोठ्या आवाजातील जाहिरातींमुळे प्रवासी त्रस्त होत असल्याचा आरोप। मोठ्या आवाजातील जाहिराती बंद करण्याची मध्य रेल्वेकडे प्रवाशांची विनंती।